चला पुढचा क्वेश्चन घेऊया. 8.95 याचं मला रूट काढायचं आहे. 8.95 अप्रॉक्सिमेशन सुरू आहे आपला भाग. फंक्शन एक्स काय आलं, रूट एक्स आलं. लेट चूज एच किंमत आपण आता बघा 8.95 कशाला जवळ आहे, स्क्वेअर रूट पाहिजे, परफेक्ट स्क्वेअर पाहिजे एखाद्या संख्येचा. तर 2चा स्क्वेअर 4 येतोय, 3चा स्क्वेअर 9 ह्याच्या जवळपास येतोय. त्यामुळे 3चा स्क्वेअर तुम्ही 9 घेऊ शकता, ए घ्यायचं 9. आता ए जर 9 घेतलो मी तर यातनं हे 8.95 मायनस करा आणि जे येणार उत्तर जे आहे 0.05 हे रद्द करलोय मी. ह्या तुम्ही एच ची व्हॅल्यू आहे ती -0.05 घ्या. हे गोल केलंय, रद्द केलंय, तुम्ही पेपरमध्ये बाजूला करा, चालतंय. त्यामुळं आपल्याला एफ एक्सची किंमत म्हणजे रूट एक्स आलं, एफ ए म्हणजे ए ची व्हॅल्यू पुटअप करा, 9चं रूट आलं 3, त्याच्याबरोबर समोर याची डेरिव्हेटिव्ह काढायची, एफ डॅश एक्सची डेरिव्हेटिव्ह. रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह काय असते, रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. त्यामुळे एफ डॅश ए किती येईल, 1/2 एक्सची व्हॅल्यू ठेवा, ए ची व्हॅल्यू 9 ठेवायची आहे. त्यामुळे 1/2 × 3 हे झालं 1/6. फ्रॉम 1 फॉर्म्युला काय आहे, फंक्शन ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली एफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. ह्यात जर किंमत पुटअप केली आपण, ह्याचा अर्थ 8.95 याची अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू, एफ एची व्हॅल्यू आली ती 3 प्लस एच इंटू एच घेतला आपण -0.05 आणि एफ डॅश एची व्हॅल्यू आली 1/6. तर ह्याला डिव्हाइड करा तुम्ही. आता हे मायनस म्हणल्यावर मायनसच होईल, 6 डिव्हाइड करायचं आहे. 300 हे जमत नसेल तर बाजूला असं पण करून बघा, चालतंय. 0.05/6. 12वीला पण आलो म्हणून ही तिसरी चौथीची गणित जमतील असं पण नाही आहे. काही मुलांना ही पण गणित जमत नाहीत, याचंही प्रॅक्टिस करावं लागतंय. 600 परत पुढचा भाग बसला 0, पुढचं घेतलं 5 तर ते 5 इथं खाली उतरला पण तर भाग बसत नाही. परत 6 × 0 0 हा झाला 5 50 6 48 48 हा राहिला 2 तुमचा नॉट 2 आणि एक वर घ्या 0 साइन त्रिका 18 हा एवढं घ्या. या पुढे काय जायची गरज नाही आहे. 4 पॉईंट्स डेसिमल पॉईंट 4 ठीक आहे. त्यामुळे हे झालं तुमचं 0.0083. 3 मधून मी 0.0083 मायनस करालोय. त्यामुळे जर फायनल आन्सर काय येईल, हे 3 मधून हे सगळं रप्पच आहे, हे लक्षात घ्या, हे रप्पच आहे सगळं. ह्या 3 मधून मी 0.0083 मायनस करालोय. तर हे राहील 7, हे राहील तुमचं 1, हे तुमचं राहील 2.9917. याचा अप्रॉक्सिमेटली आन्सर राहील 2.9917. म्हणजे 8.95 याची किंमत रूट 2.9917. हे असं पण चेक करायचं, ही संख्या 3 ला जवळ आहे तर हे साधारणपणे 3 ला जवळपास यायला पाहिजे. तर आपण ह्याच्या पुढचा अनेक प्रश्न घेऊया. ह्याच्यामध्येच आहे, थोडासा बदल करतो आपण. तर समजा हे 9 पॉइंट याची व्हॅल्यू काढत असताना 9.05 चा जेव्हा तुम्हाला प्रश्न आला 9.05 तर काय केलं पाहिजे, ए ची व्हॅल्यू 9 यायला पाहिजे आणि एच इथला हे येणार नाही, हे कॅन्सल होईल. हे मागाच्या गणिताचं आहे. हे तुमचं इथं प्लस घ्यायला पाहिजे, +5 प्लस 0.05. त्यामुळे हे असंच राहील, हे सेम हे गणित असंच राहील. इकडं इथं फक्त फरक पडेल, एच आपण जो मायनसचा घेतलाय तो प्लस घेतलाय, त्यामुळे इथं उत्तर प्लस येणार आणि त्याच्यामुळे हे जर यात मिळवलं तर याचं आन्सर आलं 3.0083. कशाची व्हॅल्यू आली, ही आली 9.05 उत्तर. स्क्वेअर रूट ऑफ 9.05 याची अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू येणार तुमची 3.0083. मी तुम्हाला त्याच गणित कन्व्हर्ट करून द्यालोय. बोर्ड असं करू शकतं, सीईटला असं येऊ शकतं.
म्हणजे सेम व्हॅल्यू आपल्याला तेच गोष्टी करायला लागतात, बाकीचं काय जास्त यात आकडेमोड चेंज होत नाही. त्यामुळे तो त्याचा हा चुलत भाऊ म्हणायचा त्या मगाच्या गणिताचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्या टेक्स्टबुक मधला 64.1चं स्क्वेअर रूट काढायचं आहे. मग इथं एच व्हॅल्यू आपल्याला 64 घ्यावी लागेल आणि एच व्हॅल्यू घ्यायला पाहिजे 0.1. तर एफ एक्स रूट एक्स एफ एची किंमत घ्या ठेवा तुम्ही 64. ह्या 64चं रूट येईल 8, 64 वर्गमूळ 8. इथं एफ एक्सची डेरिव्हेटिव्ह याची रूट एक्सची 1/2 रूट एक्स, त्यामुळे हा झाला 1/2 रूटमध्ये 64 म्हणजे 1/2 इंटू याचं रूट आलं 8, हा झाला 1/16. इक्वेशन फॉर्म्युला काय आहे, फंक्शन ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली एफ ए प्लस एच डॉट एफ डॅश ए. यात किंमत घाला. एफ एची व्हॅल्यू आली ती 8 प्लस एच आहे तुमचा 0.1 इंटू एफ डॅश एची व्हॅल्यू आहे 1/16. ह्याचा अर्थ 1ला आपण 16 भागायला पाहिजे, 1ला आपण 16 भागूया. इथं भागा 1/16 म्हणजे 1ला 16 भागायचं चाललंय. हा तिसरी चौथीचा गुणाकार भागाकार असतो, डिव्हिजन. त्यामुळं हे काय होणार, पहिला 1 उतरून घेतला आपण 0 आला, परत 16च्या पाड्यात 10 नाही आहे, 16 0 0, परत 10 घ्या, अनेक पुढचा डेसिमल 0 घ्या, 16 सक्क 96, 4 राहिलं, अनेक 0 घ्या इथं, हा 40 राहिला, 16 2 32 राहिला, परत 8, 16 पंच 80 म्हणजे 0.0625. याचं उत्तर काय आलं बघा, 8 प्लस 0.1 इंटू 0.0625 म्हणजेच किती, 0.1 ह्याला जर मी मल्टिप्लायला केलं तर अनेक डेसिमल पॉईंट इकडे येणार आहे. 8 प्लस इकडे घ्या अनेक पॉईंट, त्यामुळे तो 0.625 जे आहे अनेक 0 इथं येईल, हा 0.1 मल्टिप्लाय केल्यामुळं. आणि मग त्याची बेरीज येणार अप्रॉक्सिमेटली 8.000625 असं याचा आन्सर येईल. तर ह्याला पण साधारणपणे 2 ते 3 मार्क आहेत. हे सगळं रफ करायचं आहे, हे तुम्ही काय पेपरमध्ये नाही केलं चालतंय, कारण ह्यात कॅल्क्युलेशन जर चुकलं तर सगळंच गणित चुकणार आहे. त्यामुळे कॅल्क्युलेशन परफेक्ट करा.